एका सराव परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना सांगलीत घडली। विशेष म्हणजे हे कृत्य पेशाने शिक्षक असलेल्या पित्यानेच केले। पाहूया हा रिपोर्ट। नीट परीक्षा सरावात मुलीला कमी गुण मिळाल्यामुळे वडिलांनी बेदम मारहाण केली आणि याच मारहाणीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सांगलीच्या आटपाडी तालुक्यात घडली। विशेष म्हणजे मारहाण करणारे वडील हे पेशाने शिक्षक आहेत। सांगलीच्या नेलकरंजी गावात ही घटना घडली। 17 वर्षीय साधना भोसले शिक्षणात हुशार होती। 10वीत तिला 92.60% गुणही मिळाले। पुढे 12वी नंतर वैद्यकीय प्रवेशासाठी साधना नीट परीक्षेचा सराव करत होती। त्या सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे वडिलांच्या मारहाणीत साधनाचा मृत्यू झाला। या प्रकरणी वडील धोंडीराम भोसले यांना अटक करण्यात आली। मुलीच्या मृत्यूनंतर आईनेच आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली। बापानं संतापाच्या भरात पोलीसच्या डॉक्टर बनवण्याच्या स्वप्नासह तिलाही संपवलं। फक्त सराव परीक्षेत कमी गुण मिळाल्यावरही एक बाप पोटच्या लेकीला इतकं कसं मारू शकतो, यावरून जिल्ह्यात खळबळ माजली। तिचे पती धोंडीराम भोसले यांनी कॉलेजमध्ये टेस्टमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळे मारहाण केली। त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये उशपण हॉस्पिटलमध्ये सांगलीत उपचार केंद्रात दाखल केले। उपचार चालू असताना ती मयत झाली। त्यावरून प्रीती भोसले यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी धोंडीराम भोसले याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103(1) व ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे। शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।